देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. नमस्कार नमस्कार मंडळी. देवाची द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. संतांची असावी संगत, संतांचा वाढवावा सहवास, असं थोरा मोठ्यांच्या तोंडून आपण ऐकलंच अनेकदा. याच संत संगतीविषयी आपण ऐकूया आपल्या आजच्या कीर्तनात. राम कृष्ण हरी जय जय राम, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण, हरी जय जय राम कृष्ण. महाराज की, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्रभूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्त्वाचा उत्कृष्ट चार चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज म्हणतायत, जे देहावर उदास असून ज्यांची आशा नाहीशी झालेली आहे तेच भक्त आहेत. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतायत, त्यांचा विषय जर काय असेल तर परमात्मा हा त्यांचा विषय आहे, आणि परमात्मा विषय असल्यामुळे त्यांना त्या वाचून लौकिक जनधन आईबाप वगैरे आवडत नाही. आणि अशाच भक्ताच्या निर्वाण प्रसंगी भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहून त्यांचा सांभाळ करतो. अर्थात कोणत्या प्रकारचं संकट त्यांच्यावर येऊ देत नाही. आणि शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत, तुम्ही सत्कर्म करा, सत्कर्म करणाऱ्याला साह्य व्हा, आणि नाही साह्य होता आलं तर नका होऊ, पण एखादा सत्कर्म करतोय ना त्याला भीती दाखवू नका. दाखवली तर नरकाला जावं लागेल. घातली भय नरका जाणे, असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आहे. आणि तुकाराम महाराजांच्या बाबतीत जर विचार केला तर तुकोबरायांचा फार मोठा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, ज्या यमाला सगळे लोक घाबरतात तो यम तुकाराम महाराजांच्या नावाला भीतो. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. काय पुरुषार्थ तुकोबरायांचा? जळी दगडा सहित वह्या, तारियेल्या जैशाला ह्या. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. परमात्म्यात आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मध्ये फरकच नाही, ते तुकाराम महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचं कीर्तन म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कीर्तन ऐकायचं. मग ते कीर्तन कुठे असू द्या, लोह गावात असेल, देहू गावात असेल,
पुणे परिसरात कुठेही महाराजांचं कीर्तन म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज पुढे येऊन बसायचे आणि कीर्तन ऐकायचे. पुष्कळ कीर्तन ऐकली त्यांनी महाराजांची. तुकोबारायांचं कीर्तन म्हटलं की टाळकरी सुद्धा ठरलेले असायचे, 14 टाळकरी. कान्होबाराय, कोंडोपंत लोहकरे, कोंड पाटील, नावजी माळी, सोनबा ठाकर, शोभा कासार, संताजी जगनाडे, गंगाजी मवाळ, महाजी पंत, मालजी गाडे, मल्हार पंत, गवरशेट वाणी, रामेश्वर भट्ट आणि आबाजी पंत. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, असे अधिकार संपन्न असलेले जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवत भक्ताची लक्षणं सांगतात. आता भक्तांचा जर विचार केला तर भक्त 4 प्रकारचे आहेत. पहिला जो भक्त आहे तो अर्थ भक्त आहे, दुसरा जो भक्त आहे तो जिज्ञासू आहे, तिसरा जो भक्त आहे तो अर्थार्थी भक्त आहे आणि चौथा जो भक्त आहे तो ज्ञानी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहिला तो अर्थ म्हणेजी, दुसरा जिज्ञासू बोलीजी, तिचा अर्थार्थी जाणीजी, ज्ञानी या चौथा. हे 4ही भक्त आहेत. परंतु पहिला जो भक्त आहे तो अर्थ भक्त आहे. तो देवाची भक्ती करतोय, पण त्याच्यावर जर काही संकट आलं तर तो देवाला आठवतो. म्हणजे संकटात देवाची आठवण करणारा जो भक्त आहे तो अर्थ भक्त आहे. दुसरा जिज्ञासू आहे, केवळ ज्ञानप्राप्ती करता देवाला भजतो. तिसरा अर्थार्थी भक्त आहे, देवाकडून काहीतरी मिळावं ही त्याची अपेक्षा आहे. आणि चौथा जो भक्त आहे तो ज्ञानी आहे. त्याला काहीच कर्तव्य नसताना तो देवाची भक्ती करतो, त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते तार्थ तू आरतीचे नि व्याजे, जिज्ञासू तो जाना वया लागी भजे, तिजे ने तेने इच्छिजे अर्थ सिद्धी, मग चौथियाच्या ठाई काहीची करणे नाही, म्हणून भक्त एक उपाही ज्ञानी आजो. आता संकटात देवाची आठवण करणारे जे भक्त आहेत त्यांना अर्थभक्त म्हटलेलं आहे. मग अर्थभक्त नेमके कोण कोण आहेत? मला असं वाटते गजेंद्र आणि नक्र यांची कथा भागवतात, सुंदर अशी कथा आलेली आहे. गजेंद्र हा देवाचा भक्त होता खरा, परंतु अर्थभक्त आहेत त्याला म्हटलेलं आहे. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, तहान लागलेली आहे, गजेंद्राला पाणी कुठे मिळत नाही. ज्या सरोवरात पाणी मिळते तिथं नकर टपू नये. काळ जशी माणसाची वाट बघतोय ना, तसा नकर त्या गजेंद्राची वाट बघत होता. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, हरी मुखी गातार परी चिंता, हरी मुखी गातार परी चिंता. काळ जशी माणसाची वाट बघतोय तसा नक्र गजेंद्राची वाट बघत होता. गजेंद्राला माहिती असल्यामुळे गजेंद्र तिकडे जात नव्हता. पण योग असा, गजेंद्राला तहान लागली, पाणी कुठं मिळेना. शेवटी मुलं नातू पंतू सगळे जमले, गजेंद्राला जबरदस्तीने त्या सरोवराकडे नेलं. आणि पाणी पिण्याकरता जेव्हा गजेंद्राने पहिलाच पाय पाण्यात म्हणजे पाऊल पाण्यात टाकलं, नक्र धावून आला. नकराने त्या गजेंद्राचा पाय धरला आणि पाण्यात ओढू लागला. तो मध्ये ओढतोय, नक्र मध्ये ओढतोय आणि गजेंद्राचा परिवार बाहेर ओढतोय. ते युद्ध चालू झालं. 1-2 दिवसाचं ते युद्ध नव्हतं मंडळी, 1000 वर्षे लढले, 1000 वर्षे. शेवटी मुलं नातू पंतू सर्व निघून गेले आणि एकटा गजेंद्र उरला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, महाराज म्हणतात, ज्याची तुझं गुंती ते तुझं मोकल ती आणती. अंतकाळच्या वेळेला ही मंडळी जगा देणारे आहेत बरं का. मुलं नातू पंतू हे सगळे महाराज म्हटले जगा देणारे. आता काही म्हातारे बघा, हे नातू कडेवर घेऊन फिरतात है का नाही. त्यांना जर विचारलं का, ते म्हणतात नातू का? हो नातू. आपल्याशिवाय राहतच नाही. आता तुझ्याशिवाय राहत नाही का, ती घेतल्याशिवाय तुला भाकरी मिळत नाही, तुलाच माहिती. काही म्हाताऱ्याला वाटतं प्रेम आहे, कसलं प्रेम. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, पण ते नातू का एकदा मोठा झाला का तो आजोबाला सांगतो, काय आजोबा? म्हटले काय? आमच्या इस्टेटीचा मालक नातू, आता आमच्यात नको तू, या नाव नातू. पुन्हा नातवाचं लग्न, त्याला पुन्हा मुलगा, त्याला काय म्हणतो आपण? पंतू. तो पंतू म्हणतो काय पंजोबा? म्हटले काय? आमचे वडील म्हणत होते म्हणे आमच्या इस्टेटीचा मालक नातू. म्हटले हो, आणि तरी पंतू आहेसच का? विठ्ठल 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 विठ्ठल. हो, हे नातू पंतू आहेत. महाराज म्हणतात, कुणी कोणाच्या कामी येणारे नसतात, आणि म्हणून नाही कुणाची कुणी, तुझे नवे रे कोणी, अंतिजासी एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. आणि महाराज म्हणतात, नेमकी माणसाला तेव्हाच कळतं. आता मला सांगा, अंतकाळच्या वेळेला त्याला कळालं, पण काय उपयोग आहे का? त्याची वेळ निघून गेली. आणि वेळ निघून गेल्यावर काय फायदा? मी म्हणतो वेळेत कळालं पाहिजे. वेळ निघून गेल्यानंतर काय फायदा आहे?
नाही तर एका माणसानं घरात अशी शिस्त लावली होती का जेवताना बोलायचं नाही, आणि चांगला नियम आहे. मग कुणी असो, स्त्री पुरुष लहान मोठं सगळ्यासारखा नियम, जेवताना बोलायचं नाही. एके दिवशी सण होता, पुरणपोळी भजे पापड जेवण असं रंगात आलं. तेवढ्यात त्याचं पोरगं बाहेरून पळत आलं, म्हणले पप्पा पप्पा. याला असा राग आला, काय मूर्ख पोरग आहे, मी जेवताना बोलत नाही हे माहिती असून काय झालं बोंबलायला. त्याने त्या मुलाकडे मोठे डोळे करून पाहिले, त्या मुलानं खाली मान घातली. पुन्हा राहिलं थोड्या वेळानं म्हणले अहो पप्पा पप्पा. याने कसं तरी जेवण आटोपलं आणि बैठक खोलीत त्याला बोलवलं. सांगितलं मूर्खा तुला कल्पना नाही, अरे जेवताना मी बोलत नाही हे माहिती असून काय झालं बोंबलायला. सांग म्हटलं आता भरपूर वेळ आहे. काय म्हणत होता मगाशी? तो म्हटलं पप्पा आता वेळ असून काय फायदा. म्हटले का? म्हटले मगाशी तुम्ही ते आमटी बरोबर झुरळे पिऊन घेतलं म्हणला म्हणून मी बोंबलत होतो. विठ्ठल विठ्ठल हरा विठ्ठल विठ्ठल. हो, तसं गजेंद्राला अंतिम टप्प्यात कळालं, मुलं नातू पण तो सगळा परिवार सगळे निघून गेले. शेवटी गजेंद्रानं धीर सोडला नाही. तो म्हटला या ब्रह्मांड चालकाचं म्हणजे परमात्मा आहे, ब्रह्मांडाचा चालक, त्याला हाक मारली. परमात्मा धावून आले. गजेंद्रानं काय केलंय, कमळाचं फूल तोडलं आणि परमात्म्याला अर्पण केलं. भगवंताने कमळाच्या फुलाचा स्वीकार केला. गजेंद्राचा उद्धार झाला, नकराचा उद्धार झाला. पण मला यातून मुद्दा सांगायचा आहे, गजेंद्र देवाचा भक्त होता पण अर्थभक्त. दुसरा जिज्ञासू आहे, केवळ ज्ञान प्राप्ती करता भजणारा. जनकाचं उदाहरण डोळ्यापुढे ठेवा. तिसरा जो भक्त आहे तो अर्थार्थी भक्त आहे, देवाकडून काहीतरी मिळावं ही त्याची अपेक्षा आहे. उदाहरणार्थ सुदामदेव. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊन त्याची भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. आणि चौथे जे भक्त आहेत ते आपले हनुमंतराय. प्रभू रामचंद्रांची निरपेक्ष वृत्तीने सेवा केली त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हो, जगतामध्ये जितकी माणसं आहेत तितकी देवाची भक्त आहेत असं नाही. काही पामर आहेत, काही विषय आहेत, काही मुमुक्षु आहेत तर काही मुक्त आहेत. त्यामध्ये विषय लोकांचं मत असं आहे ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणते संसारी जन्मीजी यज्ञाधिक कर्म कीजी मग स्वर्ग सुख भोगीजी मनोहर. किंवा मुमुक्षुच्या याच्या विरुद्ध भाषा आहे. उमिलिया अन्ना लाळन घोटी रसना अंगण सुया लिंगणा प्रेताचिया आणि स्वर्गाती मानसे ऐकून या मानियाशी कुईले पिशी जैसे श्वानाचे का. किंवा विषखानी नागवी जळत घरीन रिगवी व्याघ्र विवरान करवे वस्ती जेवी धडधडीत लोहरशी उडी न घालवे जैशी न करवे उशी अजगराची अर्जुना तेने पाडे जयाशी विषय वार्ता नावडे निधी इंद्रियाची ने तोंडे काही जाऊ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विष खाणं आवडत नाही, जळत्या घरात शिरवत नाही, सळसळीत लोखंडाच्या रसात उडी घालता येणार नाही, किंवा वाघाच्या विवरामध्ये राहता येणार नाही, किंवा न करवे उशी अजगराची. ज्याप्रमाणे वाघाच्या विवरामध्ये राहता येणार नाही त्याप्रमाणे मुमुक्षुला विषय वार्ता आवडत नाही. आता मुमुक्षुला जरी विषय वार्ता आवडत नसली तरी त्याला आशा नाही असं नाही बरं का. मुमुक्षुलाही आशा आहे आणि विषयालाही आशा आहे. आशेचा प्रकार मात्र भिन्न आहे. मुमुक्षुची काय इच्छा आहे, कै मी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. एकंदर पामर विषय आणि मुमुक्षु या तिघांनाही आशा आहे आणि तिघांनाही आशा आहे म्हणून तिघांचं वर्णन या अभंगात नाही. मग मुक्ताचं तरी वर्णन आहे का? मुक्ताचंही वर्णन या अभंगात नाही. मग या अभंगात वर्णन कोणाचं आहे? भक्ताचं आहे. पण कोणत्या भक्ताचं? ज्ञानी भक्ताचं. त्याच्यातही तुम्हाला सांगतो काही भक्त असतात तर ज्ञानी नसतात आणि काही ज्ञानी असतात तर भक्त नसतात. उदाहरणार्थ अर्जुनाला गीतेचा उपदेश होण्यापूर्वी अर्जुन देवाचा भक्त होता पण ज्ञानी होता का? ज्ञानी नव्हता. आणि जर अर्जुन ज्ञानी असताना तर देवाने त्याला असं म्हटलं नसतं तुझे अज्ञान हरावी लागे आदिवी. बरं, अर्जुन जर ज्ञानी असता तर त्याला युद्धाच्या प्रसंगाला शोक आणि मोह निर्माण झाला नसता. कारण अर्जुन म्हणतो देवा मी माझ्या या गोत्रजांना मारणार नाही आणि यांना जर मारलं तर वर्णसंकर होईल. वर्णसंकर हा नरकाला कारणीभूत आहे. संकरो नरका येव कुलज्ञाना कुलश्च. म्हणजे अर्जुन भक्त होता पण ज्ञानी नव्हता. आणि देवाला जे भक्त आवडतात ते ज्ञानी भक्त आवडतात. उदारा सर्व येवैत ज्ञानी त्वात्वय मे मतम. तुकाराम महाराज अशा ज्ञानी भक्ताचं वर्णन करतात. विठ्ठल 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 हो, कारण भक्त देहावर उदास असतात पण आपण देहावर उदास आहोत का? आपल्याला देह आवडतो पण महाराज म्हटले देह आवडण्यासारखं काय आहे? हा देह नाशिवंत मळपुत्राचा बांधा
वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सांदा रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा पर्यंते मदालसा सोमजो जो रे बाळा हा देह नाश काय कुजकाय देह जाणार जाणार याशी काळोबा खाणार किंवा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान शरीर नाशकाय कुजकाय परंतु या देहाच्या दोन बाजू आहेत शरीर रोगाची भांडार शरीर दुःखाची कोठार शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीराशी पण या शरीरानं जर असा परमार्थ केला तर शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीर तुम्हा आपल्याला मिळालंय चांगलं आहे आणि अतिशय मोलाचा देह आहे तो आपल्याला मिळाला देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला पाटा पादिकेचा भगवंताने आपल्याला देह दिला देव मोठा चतुर आहे प्रत्येकाला वेगळं वेगळं रूप दिलं आहे का नाही बघा बरं कोणाचं नाक कसं आहे कोणाचे डोळे कसे आहेत कोणाचे कान कसे आहेत कोणाचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि जर सगळी माणसं सारखी असती तर गाड्यांचे सारखे नंबर प्लेट लावावं लागले असते हे अमके अमके आहेत ते तमके तमके आहेत म्हणून आपलेच आपल्याला ओळखवाले नसते पण देव मोठा चतुर आहे जगतामध्ये एवढी माणसं निर्माण केली पण एकासारखा एक माणूस नाही ते एवढी कलाकार माणसं जगात आहेत एकाने पूर्ण जगाचं चित्र रंगवलं चित्रकार होता तो मूर्ती तयार केल्या त्याला असं वाटलं आपण अनेक मूर्ती तयार केल्या आपण आपली मूर्ती तयार करू म्हणून 100 पुतळे स्वतःचे बनवले काही मूर्ती बसलेल्या मूर्ती काही उभ्या मूर्ती तयार केल्या आणि ज्या वेळेला त्याला कळालं की बा 2-4 दिवसांनी आपला मृत्यू आहे मग त्या चित्रकारानं काय केलं त्या मूर्तीत जाऊन बसला यमाचे दूत ज्या वेळेला त्याला घ्यायला आले यमाच्या दूतांनाही कळलं नेमका रामभाऊ कुठे 101 माणसं सारखी दिसली ते परत गेले दूतानं आता परत गेल्यानंतर यमानं विचारलं का हो तुम्ही त्या रामभाऊला आणायला गेला होता का आणलं नाही त्यानं सांगितलं होते एकटंच नाही 101 माणसं सारखी आहेत यमराज म्हटले अरे 101 माणसं कुठं सारखी असतात का असं कुठं झालंय का झालंय महाराज तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन या स्वतः यमानं जाऊन सुद्धा यमालाही जमलं नाही यमाची सुद्धा मेमरी बंद पडली किती उत्कृष्ट कलाकार माणूस आहे यमाला सुद्धा ओळखू आलं नाही यमही परत फिरले रस्त्यात नारदाची भेट झाली नारदानं विचारलं यमराज कुणीकडं सांगितलं मृत्यू लोकात असं गिरायक आहे आम्हाला काही सापडत नाही म्हटले का 101 माणसं सारखे आहेत म्हटले नेमकी मला ओळखू येत नाही नारद म्हटले चला आपलं काम आता नारद म्हणल्यावर हुशारच निघाले यमराजाबरोबर मृत्यू लोकात त्या माणसाच्या घरी गेले आणि गेल्यानंतर यमानं सांगितलं नारद हे बघा 101 माणसं सारखे आहेत यातला नेमका जो माणूस मला न्यायचा आहे तो कळत नाही नारद मुनी जवळ गेले 101 माणसं सारखी पाहिली नारद म्हटले वा 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 काय ब्रह्मदेव आहे काय ब्रह्मदेव आहे या ब्रह्मदेवाने 101 माणसं सारखी तयार केली काय ब्रह्मदेव आहे नारद मुनी लागले ब्रह्मदेवाची स्तुती करायला आता ब्रह्मदेवाची स्तुती करीत असताना याला कुठं दम निघतोय हे लगेच मूर्तीतून बाहेर आलं सांगितलं म्हणले कोण आहे रे तू या सगळ्या मूर्ती मी तयार केल्या आणि तू ब्रह्मदेवाचं नाव सांगतो नारदानं सांगितलं यमराज हे तुमचं गिराईक जा घेऊन विठाला 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 हो ते जर मूर्तीतून बाहेर आलं नसतं ना यमाला सुद्धा जमलं नसतं नारदालाही कळालं नसतं पण हुशारच होता तो पण अलीकडे काय झालं स्तुतीप्रिय माणूस झाला अहो किती स्तुतीप्रिय माणूस एका मंदिरामध्ये भजन चालू होत सुंदर असे गाणारे वाजवणारे मैफिल रंगात आली आणि उन्हाळा म्हणतो मी गरम व्हायचं तेवढ्यात आता फॅन चालू होते पण तेवढ्यात एक जण माणूस गेला आणि फॅनचं बटन बंद केलं बसला खाली बाकीचे लोक म्हणले फॅन का म्हणून बंद केले आपण दिलेला आहे म्हणला मंदिराला फॅन आपण दिलेला आहे लोक म्हणले तुम्ही दिला ते बरं झालं पण बंद का केला म्हणला खाली नाव आहे ना चालू असलं कोण वाचेल म्हणला शाबास मारे तो का काय माणसं विठाला 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 हो त्या देवाचे आभार मानत त्यांनी आपल्याला देह दिला आहे की नाही हे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईले स्थळी सरले माया जाळ आणि परमार्थ करण्यासाठी हा देह आपल्याला दिलेला आहे पण या देहाच्या 2 बाजू मी तुम्हाला सांगत होतो देह नाशका आहे नाशात 3 प्रकार आहे स्वभाव नाश आश्रय नाश परता नाश शरीराचा स्वभावताच नाशवान आहे म्हणजे ते नाशवानच आहे आणि दुसरा आश्रय नाश पडवून गेले या भिंती चित्राची केवळ होय माती भिंतीवरचं चित्र आश्रय नाश आणि तिसरा घटाचा घागरीचा काठीनं केलेला नाश तो परता नाश तात्पर्य संतांना हा देह प्रिय नाही तसा या देहाबद्दल द्वेषे नाही अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रम करुणैवच निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी तो सर्वभूतांचे ठाई द्वेषाते निनाची काही अपपर नाही चैतन्य जशी म्हणून भक्त जे असतात ना हे देहावर उदास असतात आणि त्यांना कोणत्या प्रकारची आशा नसते ही गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणात आहे भक्त ऐसे जाना जे देई उदास भक्त ऐसे जाना जे देई उदास भक्त ऐसे जाना जे देई
अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात, भक्त ऐशी जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी, तरी या देहावरी उदास ऐशिया परी, उखिता जैसा बिडारी बैसला आहे. भक्त देहावर उदास असून त्यांना कोणत्या प्रकारची आशा नसते, आणि ज्याला आशा नाही ते भक्त देवाला आवडतात. अनपेक्षे सुचिरदक्षो उदासीनो गतव्यथा, सर्व रंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिया. पण तुम्हाला सांगू का, आज प्रत्येकाला आशा आहे, प्रत्येकाला. हां, पण जो महाराज म्हणतात आशा आहे ना, म्हणून ही आपली दशा आहे बरं का. आशेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले, वाया गेले नाही कैक मेले, विठ्ठला 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 विठ्ठला. हो, तुम्हाला सांगू, एका गावामध्ये मोठा श्रीमंत माणूस होता. श्रीमंती पुष्कळ आहे, पण त्याच्याकडे संतती नाही, म्हणजे मुलगा नाही. पुत्रहीन से मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. त्याने अनेक नवसायास केले, मुलगा होईना. शेवटी एका महाराजांची भेट झाली. त्या महाराजांनी सांगितलं, ओ श्रीमंत, तुम्हाला मुलगा नाही ना? म्हटले नाही. मग एक काम करा, तुम्ही काय करा, सत्यनारायणाची पूजा करा. घरात करा, नाही तर मारुती मंदिरात करा. तो देव कसा आहे? सत्य आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, येथे अलंकार शोभती सकळ. त्याला असं वाटलं जर मुलगा होईल ना, मग सत्यनारायणाची पूजा करायला काय हरकत नाही. त्याच्या आयुष्यातला पहिला सत्यनारायण तो बरं का. लागली ब्राह्मणाकडे गेला, ब्राह्मण बुवाला सांगितलं, ब्राह्मण बुवा आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, काय काय लागतंय? ब्राह्मण बुवानं यादी काढली, भली मोठी यादी त्यांच्याकडे दिली. म्हटलं एवढं सगळं सामान घेऊन या. आता आपल्याला माहिती आहे, सत्यनारायणाची पूजा म्हटल्यानंतर 1.25 किलो साखर, 1.25 किलो रवा, 1.25 किलो तूप, हळद कुंकू गुलाल बुका, 9 खारीक, 9 सुपारी, 9 हळकुंड, 9 बदाम वगैरे सगळं असतं. त्यांनी सगळं आणलं. पूजेचा दिवस ठरला आणि आपतेष्ट गणगोत्र सगळे सोयरे सगळ्यांना निमंत्रणे दिलं त्या श्रीमंतानं. आणि सकाळीच उठले दोघं पती पत्नी. ज्या दिवशी पूजा आहे त्या दिवशी सगळी मांडामांड झाली. त्यांनी काय केलं, चौरंग मांडला, पुन्हा केळीचे खांब लावले, पुन्हा तिकडे स्वयंपाक चालू आहे, इकडे प्रसाद बनवला, ब्राह्मण बुवा आले, सगळी मांडामांड केली. पूजेला सुरुवात झाली. हे दोघं पती पत्नी बसले पूजा करता. आणि 2-3 अध्याय ब्राह्मण बुवाने वाचल्यानंतर मग ब्राह्मण बुवाच्या ध्यानात आलं. ब्राह्मण बुवा म्हटले, श्रीमंत तुम्ही सगळं सामान आणलं, पण एक महत्त्वाचं म्हणजे नारळ तुम्ही विसरून आला हो. ते नारळ तेवढं आणलं असतं तर बरं झालं असतं. ब्राह्मण बुवा म्हटले, नारळ तेवढं आणावं लागेल, कारण उत्तर पूजा होणार आहे ना. ते उत्तर पूजा म्हटली का तुमच्या पत्नीच्या ओटीत मी ते नारळ देणार आहे. याला असा राग आला. काय म्हटले, हे आणा ते आणा. ताडकन उठला. आता त्याने नारळ आणायला एखाद्या मुलाला पाठवावं का नाही, पण त्याचा कोणावर विश्वास नाही, ते कंजूस होतं. त्याने काय केलं, लगेच उठला, दुकानात गेला. दुकानदाराला विचारलं, म्हटले भाऊ नारळ केवढ्याला रे? तो म्हटला 3 रुपयाला. पूर्वीचा काळ. तो म्हटला एवढाले नारळ 3-3 रुपयाला? म्हटला 2 रुपयाला दे ना. तो दुकानदार म्हटला 2 रुपयाला नारळ इथं गावात नाही. 2 रुपयाला नारळ मिळतात म्हटला, पण पुण्याला मिळतात. तो म्हटला मी पुण्याला जाईल, पण तुला 3 रुपये देणार नाही. ते पुण्याला गेलं. कसं गेलं आणि काय गेलं हे मनात नका आणू. विदाऊट तिकीट गेलं आणि पुण्याला गेलं. दुकानात गेलं. दुकानदाराला विचारलं, म्हटले भाऊ नारळ केवढ्याला? तो म्हटला 2 रुपयाला. आता घ्यावा का नाही? हा म्हटला का रे 1 रुपयाला नाही का? तो तिथेही रुपया उतरवला त्यांनी. तो म्हटला 1 रुपयाला नारळ इथं पुण्यात नाही, मुंबईला मिळतात. म्हटले मुंबईला. तो म्हटला मी मुंबईला जाईल, पण तुला 1 रुपया आपले 2 रुपये देणार नाही. पुन्हा त्यांनी गाडी पकडली, पुन्हा टू मुंबई. आणि त्या गाड्या चालूच असतात, सिद्धेश्वर, कोइंबतूर, चेन्नई, मद्रास, हैदराबाद वगैरे गाड्या चालूच असतात ना. पुन्हा त्यांनी पुण्याहून निघाला, तो मुंबईला आला. आणि मुंबईला गेल्यानंतर दुकानदाराला विचारलं, म्हटले भाऊ नारळ केवढ्याला रे? म्हटला 1 रुपयाला. आता घ्यावा का नाही? तो म्हटला फुकट नाही का रे? तो दुकानदार म्हणला पेंड आहे का? पेंड म्हणजे अरे आम्ही माल भरून आणतो, तू आणि फुकट मागतो? तुला जर नारळ पाहिजे असेल तर पलीकडे वसई पट्ट्यात जा म्हटला. तिथे नारळाच्या बागचे बाग आहेत. नारळाच्या झाडावर चढणे आणि नारळ तोडणे. तो म्हटला एवढ्या लांब आलोच आहे ना, नारळाचं पोतडच भरून घेऊन जाऊ म्हटला. म्हणून त्यांनी तो वसई पट्ट्यात गेला. नारळाचं झाड त्यांनी पाहिलं, असं उंच गेलेलं वाकलेलं. त्या झाडावर तो चढला आणि भरपूर उंच चढला. नारळ तोडण्याकरता गेला. त्यांनी नारळ पकडला, तोडायला गेला, पण तेवढ्यात त्याचे पाय निसटले आणि तो नारळाला टांगून राहिला. लटकला तो. खाली पाहिलं तर 10-12 पुरस पाण्यानं भरलेली विहीर खोल होती. ती अगोदर पाहिलीच नव्हती. तो म्हटला बापरे, विहिरीच्या सुतातच टांगलो. म्हणला जर नारळ तुटलं तर विहिरीत बुडून मरू. म्हणला पोहता येत नाही. नारळ गावातच घ्यायला पाहिजे होतं. कधी? हे सगळं रामायण झाल्यावर. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, बराच वेळ झाला नारळाला लटकून आहे. तेवढ्यात काय प्रकार झाला, एक उंटावर बसून त्या ठिकाणी त्या जंगलातून माणूस येत होता. त्या उंटावाल्याला यानं पाहिलं आणि विचारलं, हाक मारले, हो उंटावाले मामा इकडे या, इकडे या.
उंटावाल्याला त्याची दया आली. म्हटले भाऊ काय प्रकार आहे? म्हटले उंटावाले मामा तुम्हाला मी नंतर सांगतो, पहिलं एक काम करा, उंट विहिरीच्या कडेला उभा करा आणि उंटावरती तुम्ही उभे राहा आणि मला खाली घ्या. उंटावाल्याने तेच केलं. उंटावरती तो उभा राहिला बरं का. उंट विहिरीच्या कडेला उभा केला, उंटावरती उभा राहिला. नारळवाल्याचे पाय धरायला गेला पण खालून उंटच निघून गेला. उंटाला वाटलं बरं झालं, ओझं झालं कमी, ते गेलं निघून. अहो लटकलं ना हे घेण्यानं देण्याचं. एकाला एक दोघंही लटकून राहिले. बराच वेळ झाला आणि तेवढ्यात तिकडून एक घोडेस्वार येतो, तो घोड्यावर बसतो. त्या घोडेस्वारानं पाहिलं, म्हटले एका नारळासाठी हे दोघं काय करतात? हे दोघं जण म्हणले भाऊ चौकशी नंतर कर, घोडं विहिरीच्या कडेला उभं कर, घोड्यावरती उभा राहा आणि आम्हाला एकेकाला खाली घे. त्यांनी तेच केलं. घोडं काय केलं, उभं केलं रस्ते आपल्या त्या विहिरीच्या कडेला. घोड्यावरती तो उभा राहिला, उंटावाल्याचे पाय धरायला गेला आणि खालून घोडाही निघून गेला. तुम्ही म्हणाल काय गतीर महाराज, एवढ्या कुठं चाटा मारता का? 3 माणसं नारळाला लटकले, नारळ तुटलं कसं नाही? त्याला वेळ अजून. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, इकडं ब्राह्मण बुवाची पोथी संपली. ब्राह्मण बुवानं त्या बाईला सांगितलं, हो आमची दक्षिणा ना. 5 अध्याय संपले, कार्यक्रम संपला. ती बाई म्हटली, हो ब्राह्मण बुवा फुकटचे पैसे घेता का? फुकटचे पैसे घेता? हा, इकडे आमचे हे घर मालक गेलंय नारळ आणायला, ते अजून आलं नाही आणि तुम्ही म्हणता का पोथी संपली, अजिबात दक्षिणा मिळणार नाही. 5वा अध्याय काढा, पुन्हा पोथी लांबवा. ब्राह्मण बुवा हुशार होते. ब्राह्मण बुवा म्हटले, आपण जर आता पोथी लांबवली नाही तर आपल्याला दक्षिणा मिळणार नाही. मग ब्राह्मण बुवाने 5वा अध्याय काढला आणि पुन्हा पोथी वाचायला सुरुवात केली. त्या साधू वाण्याची नौका पाण्यात बुडाली. त्या साधू वाण्याची नौका पाण्यात बुडाली. त्याचं सर्व द्रव्य नाहीसं झालं. ती नौका वर आली. ती त्याला पानाने भरलेली दिसली. ते पान वडाचे नव्हते बरं का, ते पान पिंपळाचे नव्हते बरं का, ते पान आंब्याचे नव्हते बरं का, ते पान लिंबाचे नव्हते बरं का, ते पान जाईचे नव्हते बरं का, ते पान जुईचे नव्हते बरं का, ते पान निर्गिलेचे नव्हते बरं का, ते पान जांभळीचे नव्हते बरं का. ती बाई म्हटली, ओ ब्राह्मण बुवा ते पान नेमकी कशाचं होतं? ब्राह्मण बुवा म्हटले, असं मध्ये मध्ये बोलायचं नसतं बरं का, ते पान कशाचंही असो बरं का. पोथी लांबवायची म्हटल्यानंतर आमचं असं चालू असतं बरं का. आणि मग मात्र त्या बाईच्या ध्यानात आलं. ती बाई म्हटली, ब्राह्मण बुवा काही पोथी संपवणार नाही. अहो एवढी सगळी पानं एकत्र आल्यावर कशी संपेल? विठ्ठला 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 विठ्ठला. हो, इकडे ब्राह्मण बुवाची पोथी संपली आणि त्यांनी काय केलं, त्या बाईनं सांगितलं, ही तुमची दक्षिणा घ्या तुम्ही या. ब्राह्मण बुवा गेले निघून. पोथी लांबली होती, तिकडं ते 3 जण लांबले कोकणात. खाली ते घोडेस्वार, मधलं उंटावालं, वरती नारळावालं. आणि ते वरचं त्याच्या हाताला कळ लागली होती. घोडेस्वार म्हणत होतं, भाऊ हात सोडू नको, विहीर आहे खाली 10-12 परस पाण्यानं भरलेली आणि बुडाला तो मेलो म्हणला. पडलो तर आता आपल्याला पोहता येत नाही, उंटावाल्याला पोहता येत नाही. वरचा म्हटला मला तरी कुठं पोहता येते. हे दोघं जण म्हणले गबस, तुझ्यामुळं झालंय सगळं म्हणले. तसा धरून राहा, आपले स्टार असले, प्रारब्ध असले, एखादा माणूस आला तर आपल्याला वाचवेल. पण योग असा काय प्रकार झाला. राहिलं ते घोडेस्वार म्हटला, हात सोडू नको, हा हात सोडू नको, मी मोठा श्रीमंत माणूस आहे, तुला घरी घेऊन जाईल आणि घरी घेऊन जाईल, जगलो वाचलो ना 1 लाख रुपये तुला देईल मी म्हटला, पण हात सोडू नको. उंटावाला म्हटला, त्याचे 1 लाख घे, माझे 2 लाख घे, मी मोठा श्रीमंत माणूस आहे म्हटला, हा पण हात सोडू नको. तो म्हटला याचे 1 लाख आणि त्याचे 2 लाख, किती झाले? 3 लाख. आता यानं 3 रुपयाचं नारळ गावात घेईल नाही. हा 3 लाख म्हणल्यावर तो म्हणला, आपण 3 लाख रुपये ठेवण्यासाठी साधारण असं शोकेस कपाट घेऊ पैसे ठेवण्याकरता. गेलं ना माप पाहिला, ते हात दिले ना सोडून, मेले पाण्यात बुडून. विठ्ठला विठ्ठला खरा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, ही आशेमुळे आहे. महाराज म्हणतात, ती आशा आम्हाला नाही. गेले आशा पाश निवारुणी, भक्ता ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पाश निवारुणी, त्यांना आशा नाही. आशा का नाही? त्यांचा विषय परमात्मा असल्यामुळे. विषय तो त्यांचा झाला नारायण. 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 विषय
दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्यांचा विषय परमात्मा, एक विषय तो सकळांचा हारी, त्याच्या आवडीने आवडी तरी, अंध बहिरे प्रीत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो. त्यांचा विषय परमात्मा आहे आणि परमात्मा हा विषय भक्तांचा असल्यामुळे नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. विषय परमात्मा असल्यामुळे त्यांना जन आवडत नाही, धन आवडत नाही. जन का आवडत नाही? अहो तुम्ही कसे चला, लोक नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर महाराज म्हणतात, तेजोनिया जन भक्ती करा. जन आवडत नाही. धन का आवडत नाही? धनाच्या पाठीमागे 15 धोके आहेत. स्तेम हिंसानृतम दंभ काम करतो स्वयो मदाभेद, वैराई श्वास स्पर्धा श्रीदूत मद्यपान, द्रव्याच्या मागे कळे काळाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्याचा. म्हणून धन आवडत नाही. एका साधकानं तुकोबराला विचारलं, महाराज जन आवडत नाही, धन आवडत नाही, हे ठीक आहे बुवा, पण तुम्ही म्हणता माता पिता आवडत नाही. महाराज म्हटले, हो बाबा, पण तुम्ही एकीकडे सेवा करायला सांगतात, सकळ तीर्थांची दुरी जे का माता पितरी, तया सेवेशी किरे शरीरे लोन कीजे. आई वडिलांची सेवा करायला सांगता, इकडे म्हणता आई वडील आवडत नाही. महाराज म्हटले, आई वडील कोणते आवडत नाही? जे परमात्म्यात आणि आपल्यात अंतर पाडणारे आहेत त्या आई वडिलांचा त्याग कुणी केला का? केला. प्रल्हादे जनक, बिभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरते केली. प्रल्हादाला आपला बाप आवडला नाही, कारण त्याचा कायदा होता हिरण्यकश्यपूचा. काय कायदा होता? नाव घेऊन येते देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. माझ्या राज्यात देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही आणि घेईल त्याचा शिरछेद. पण बापाच्या कायद्याचं उल्लंघन करणारा पुत्र जन्माला आला घरात, त्याचं नाव प्रल्हाद आहे. पहिला मुलगा लाद, दुसरा अनुलाद, तिसरा सल्लाद आणि सगळ्यात धाकटा प्रल्हाद. विठला 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 विठला. हो, पण प्रल्हाद देवाचं नामस्मरण करू लागला. जेव्हा म्हणजे का करू लागला? ज्या वेळेला कयादूच्या उदरात होता त्यावेळेला इंद्र चोरून नेत होता. नारदाचं लक्ष गेलं, म्हटले थांब इंद्रा, महान पतिव्रता ती शाप देऊन भस्म करेल तुला. सोडला आणि निघून गेला इंद्र. तेव्हा नारदाच्या आश्रमामध्ये कयादू राहू लागली, तिच्या पोटामध्ये प्रल्हाद आहे. मग कयादूनं काय केलं? भजन श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण नारायण भजन करता करता तो परिणाम पोटात असणाऱ्या बाळावरती झाला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला झाला कृष्णदाता. त्या प्रल्हादाला आपला बाप आवडला नाही. प्रल्हादे जनक, बिभीषणाला भाऊ आवडला नाही, रावणाचा त्याग केला, प्रभूला शरण गेला. भरताला आई आवडली नाही, कैकेयी माता. का? राम प्रभूतन आपल्यात अंतर पडते म्हणून. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. हे विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. ढोबार कुमारी, जय जय ढोबार कुमारी, ढोबार कुमार, जय जय ढोबार कुमारी, ढोबार कुमारी, ढोबार कुमारी, ढोबार कुमारी, जय जय ढोबार कुमारी. नली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव, हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ढोबार कुमारी, ढोबार कुमारी, ढोबार कुमारी, ढोबार भक्तायसी जानाचे देही उदास गेले अशा पाश निवारुणी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. महाराज म्हणतात, अशाच भक्ताच्या निर्वाण प्रसंगी भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहून त्यांचा सांभाळ करतो. ही गोष्ट अभंगाच्या तिसऱ्या चरणात. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. आईत साकडे
महाराज म्हणतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो दी. निर्वाण प्रसंगाला तो परमात्मा मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळी आलिया आघात निवाराया. मागे कोणाच्या? द्रौपदीच्या. पुढे अर्जुनाच्या. सारथी शारंग धरू अर्जुनेशी. ज्या वेळेला कौरव पांडव द्युतकर्म चालू आहे, कौरव आता पांडवांचं त्या ठिकाणी काय, पांडव सगळे हरले ना. द्रौपदीला पणाला लावलं, शेवटी हरून मोकळे झाले. दुर्योधनानं सांगितलं दुःशासना जा आणि द्रौपदीला घेऊन ये. दुःशासन गेला, द्रौपदीचे केस धरून ओढतोय. त्यावेळेला द्रौपदी म्हणू लागली, सा कृष्णमानाम नमितांग वेष्टी शनैरुवाचात रजस्वलास्मी एकंच वासो मम मंद बुद्धे सबाब नेतू नाहर्षी मामनारे. हे दुःशासना, अरे मला तू सभेत नेऊ नको, मी रजस्वला आहे, एका वस्त्राची आहे आणि मला तुला सभेत नेणं योग्य नाही. पण त्यावेळेला तो काय म्हणतो, रजस्वला वा भवयाज्ञे सेनी एकांबरा वाप्य थवा विवस्त्रा धुते जिताच्याशी कृतासी दासी दासीसी वासो शेथोपजोषम. त्यानं सांगितलं तू आमची दासी आहे म्हणून भर सभेत ओढत आणलं. कौरवे 45 सभे माझी गांजिली वश्रे हरणे वश्रे कैची झाली माऊली. आणि मग मात्र परमात्मा धावून आले. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लाविला. परमात्मा धावून आले, नेसता लुगडी सोय झाला. परमात्मा कुठं दिसत नाही पण उडी घातल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला. हो काय, कुठे न दिसे पाहताना उडी घाली अवचिता. हो, एकदा पांडवांच्याकडे जेवणाचा कार्यक्रम होता पण परमात्मा तिकडे नव्हते. परमात्मा कुठं होते? तिकडे होते द्वारकेला. आता इकडं परमात्मा कायम त्यांच्याकडे असायचे. द्वारकेचा राणा पांडवा घरी. धर्मराजाने सांगितलं, भीमा जातो का? म्हटले लगेच जातो. पण आता काय करा, स्वयंपाक तयार करा, पात्र वाढा, पदार्थ वाढा, तूप वाढण्याचं शिल्लक ठेवा, तेवढ्या वेळात जातो. भीमदादांना झोपून घेतलं. पण इकडं काय झालं, सगळा स्वयंपाक पूर्ण झाला, पात्र वाढले, पदार्थ वाढले, मग धर्मराजा गेले भीमाकडं. तर भीम घोरत होता. भीमा कधी जातो? लगेच. गदा उचलली, गरगर फिरवली, वर फेकली. जाताना आवाज दिला, एक तर देवाला घेऊन ये नाही तर मला घेऊन ये. आता वर फेकलेली गदा वरच राहणार आहे. ती येऊन डोक्यात पडणार तेवढ्यात देव प्रगट झाली. गदा वरच्या वर झेलली. भीमाला सांगितलं, भीमा हे काय चाललं? अरे म्हटले देवा लाइटिंग कॉल होता म्हणून अर्जंट केला. भीमानं सांगितलं, देव म्हणले डोक्यात पडले असेल, मेला असता तर मला माहिती आहे ना, तू निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे बस, काही साकडे पडू नये, कोणत्या प्रकारचं संकट येऊ देत नाही. म्हणून त्या परमात्म्याचं स्मरण करणारे भक्त आहेत, त्यांचा विषय परमात्मा आहे. आणि एक काम करा, जीवनामध्ये सत्कर्म करा. सत्कर्म करण्याला साह्य व्हा. नाही साह्य होत आलं तर नका हो, पण एखादा सत्कर्म करतोय त्याला भीती दाखवू नका. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले करा क्षमा अपराध महाराज. हा नाही विचारिला अधिकार म्या पुढा करा क्षमा अपराध महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.